विमा ही अशी गोष्ट आहे जी सर्वांसाठीच मोठा आधार मानला जाते, पण काही प्रकरणांमध्ये विमा कंपन्या सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य विमाधारक यांच्यात भेद करतात का, असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे अभिनेता सैफ अली खानचा अवघ्या 4 तासात मंजूर झालेला विमा। सैफच्या विम्याचं हे नेमकं प्रकरण काय आहे, पाहूया। इतर रुग्णांपेक्षा सैफला वेगळा न्याय, 25 लाखांचा विमा 4 तासात कसा मंजूर झाला? हीच तत्परता सामान्य रुग्णांसाठी दाखवणार का? हे प्रश्न उपस्थित झालेत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट संस्थेच्या पत्रकामुळे। सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट पॉलिसी धारकांना कॅशलेस मर्यादा आणि जलद मंजुरीसह प्राधान्य मिळतं। सामान्य नागरिकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो। विमा कंपनीने सामाजिक स्थिती लक्षात न घेता सर्व पॉलिसी धारकांचं समान संरक्षण केलं पाहिजे। IRDAI ने या घटनेची संपूर्ण चौकशी करावी। आम्ही कॉर्पोरेट रुग्णालय किंवा सेलिब्रिटींच्या विरोधात नाही, मात्र सामान्य रुग्णांना समान वागणूक द्यायला हवी। अभिनेता सैफ अली खान यांना त्याच्या आरोग्य विमा मार्फत 25 लाख रुपयाचा विमा हा मंजूर झाला। त्यावरच आता मुंबई मेडिकल असोसिएशन यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की अभिनेता सैफ अली खान याला वेगळी वागणूक दिली जाते, तर सर्वसामान्य लोकांना वेगळी वागणूक दिली जाते। या प्रकारामुळे विमा सेवा समानतेच्या तत्वाला बाधा पोहोचते हे स्पष्ट होत आहे। सर्व पॉलिसीकारांना आता समान हक्क हा मिळायलाच हवा। यामुळे आता IRDA कडून कठोर अंमलबजावणी होणं ही गरजेचं आहे। यातूनच आता सर्वसामान्य लोकांसाठी ही मागणी जोर धरत आहे। एकीकडे सैफचा 25 लाखांचा विमा 4 तासात मंजूर होतो, तर सामान्य रुग्णांना लहान रकमेच्या विम्यासाठी 25 चक्रा माराव्या लागतात। हाच विरोधाभास असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।